बदलापूर नगरपालिकेमध्ये परिवर्तन झालंय आणि नागरिकांच्या अपेक्षा आहेत स्वच्छ शहर असावं। स्वच्छ शहर करण्याचा संकल्प अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सगळ्या नगरसेवकाचे सगळे सभापती यांनी संकल्प केलाय आणि त्याचा मूर्त खऱ्या अर्थाने हे आज होतोय। मी सभापती जे पाणी पुरवठा सभापती आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी आज ही सुरुवात केली। केवळ हीच नाही सुरुवात, तर बदलापूरचा कानाकोपरा स्वच्छ व्हावा ही भूमिका आमच्या सगळ्या नगराध्यक्षांपासून सगळ्या नगरसेवकांनी घेतलेली आहे। रस्ते स्वच्छ, नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी हे जेवढे नियम बसता येते त्याच्यापेक्षा बाहेर जाऊन बदलापूर स्वच्छ कसं होईल हे पाहण्याचा प्रयत्न नगर परिषद करणार आहे। महाराष्ट्रातली आदर्श नगरपालिका बनवण्याचा संकल्प खऱ्या अर्थाने त्यांनी करावा अशा प्रकारचे त्यांना शुभेच्छा। अर्थात पाठपुरावा केला होता, पाठपुराव्याला यश आले। अगोदर एक गाडी धावत होती, आता 2 गाड्या धावणार आहेत, त्याचं काम करणार आहे। निश्चितपणे आताच आदरणीय आमदार साहेबांनी सांगितलं की जो संकल्प आहे स्वच्छ बदलापूर, सुंदर बदलापूरचा, म्हणजे स्वच्छ पिण्याचं पाणी असो किंवा जे या ठिकाणी गटार असो किंवा ज्या भूमिगत गटाराची जी स्वच्छता असो, याकरता एक फार असं एक क्रांतिकारी असं पाऊल या ठिकाणी पालिकेने उचललेलं आहे। अगोदर एकच गाडी त्या ठिकाणी आपली होती, ती पण भाड्याने आपण ठेकेदाराकडे घेतली होती, परंतु शासनाच्या मार्फत आदरणीय आमदारांच्या पाठपुराव्यामुळे या 2 गाड्या आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत आणि निश्चितपणे बदलापूरकरांना एक चांगली सुविधा मिळेल। ज्या ठिकाणी गटार अशी तुंबत आहेत, कारण भूमिगत गटाराची एक फार मोठी रचना असते आणि त्याकरता अशा प्रकारच्या गाड्या घ्याव्या लागतात आणि शासनाच्या मार्फत आदरणीय आमदारांच्या पाठपुरावाने गाडी मिळाल्यामुळे बदलापूर शहरामध्ये निश्चितपणे क्रांतिकारक असा बदल या ठिकाणी होईल हे मी आपल्याला विश्वासाने सांगतो। भुयारी गटार योजना राबवण्यात आलेली आहे। बऱ्याचशा प्रभागांमध्ये ही योजना राबवलेली आहे, पण कधी कधी पाण्याचा लोड जर जास्त असला तर ते लोड कुठेतरी सक्षम करून पाणी सुरळीत करावी लागते। तर ही जिथे जिथे कधी कधी ओव्हरफ्लोचा प्रॉब्लेम होतो तर तिथे ह्या गाड्यांचा वापर करण्यात येतो। तर ह्या गाड्यांमुळे बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो आणि लवकर त्याचा प्रॉब्लेम कुठे क्रिएट होत नाही अंडरग्राऊंड ड्रेनेजचा, ओव्हरफ्लोचा। तर ह्या गाड्या ह्या शहर स्वच्छतेसाठी जास्तीत जास्त उपयुक्त होणार आहेत आणि ह्या स्वतःच्या गाड्या आपल्या नगरपालिकेला आता मिळालेल्या आहेत, त्याच्यामुळे शहर स्वच्छच राहणार आहे असं